एक गमतीशीर गोष्ट आहे, तुमच्या गावातला बेस्ट डॉक्टर कोण आहे बघा विचार करून. तो जो बेस्ट डॉक्टर आहे तोच तुमचा फॅमिली डॉक्टर आहे का? 90% नाही, 99% लोक सांगतील नाही. मग जर बेस्ट डॉक्टर तुमचा फॅमिली डॉक्टर नाही, याचा अर्थ काय? त्याचा अर्थ हा आहे की जो बेस्ट डॉक्टर आहे त्याच्याकडं तेवढा टाइम नाहीये किंवा तुमच्या बाबतीतली तेवढी अटॅचमेंट नाहीये. त्यामुळे तुम्ही त्या बेस्ट डॉक्टरपेक्षा तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे पहिल्यांदा जाता. कारण काय तर तुम्हाला माहिती आहे की तो जो माझा फॅमिली डॉक्टर आहे माझ्या सगळ्या कंप्लेंट्स नीट ऐकून घेईल, माझ्याबद्दल कंपॅनियनशिप दाखवेल, मला समजून घेईल, माझी आर्थिक परिस्थिती, माझी कंडिशन, माझी फॅमिली कंडिशन ही सगळी समजून घेईल आणि मग मला सल्ला देईल. त्यामुळं बेस्ट डॉक्टर आणि माझा फॅमिली फिजिशियन जे आहेत ते दोन्हीही वेगळे आहेत, हे नीट लक्षात घ्या. त्यामध्ये एक दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की त्याच पद्धतीने तुमचा जो फायनान्शियल गुरु आहे तो सुद्धा सगळ्यात बेस्ट असेल असे अपेक्षा धरू नका. फक्त एकच गोष्ट आहे की तो सगळ्यात चांगला आणि नंबर 1चा नॉलेज असणारा असला पाहिजे हे असण्यापेक्षा त्याची नीतिमत्ता बरोबर असणं गरजेचं. म्हणजे तो चुकू शकतो पण त्याची नीतिमत्ता चुकीची असली नाही पाहिजे. ही जर एक गोष्ट असेल तर तो तुमचा फायनान्शियल गुरु तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. मग त्याचं काम काय आहे तर त्याचं काम हे आहे की तुम्हाला कन्सिस्टन्सीली कम्फर्ट मिळवून देणं, हे त्याचं काम आहे. त्याचं कन्सिस्टन्स, कम्फर्टेबल आणि कमिटमेंट ह्या 3 गोष्टी त्याच्याकडच्या असल्या पाहिजेत. आणि तुमची जबाबदारी वेल्थ क्रिएशन मध्ये असली पाहिजे डिसिप्लिन आणि दुसरं टाइम. तुम्ही टाइम जो कमिट करताय तो टाइम दिला पाहिजे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिसिप्लिन असला पाहिजे तुमचा. या जर गोष्टी तुमच्याकडच्या असतील, डिसिप्लिन आणि टाइम आणि तुमच्या फायनान्शियल जो गुरु आहे त्याच्याकडच्या 3 गोष्टी कम्फर्ट, कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंट, तर तुम्ही वेल्थ क्रिएशन करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे या पद्धतीने विचार करा. आणि यामध्ये एक दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, म्युच्युअल फंड सही आहे असं सगळे म्हणतात. मी म्हणतो म्युच्युअल फंड सही आहे, पण फक्त म्युच्युअल फंडच सही आहे असं काही माझा हट्ट नाहीये. त्यामुळं इतरही चांगले असू शकतात, पण म्युच्युअल फंड सही का आहे तर तो सगळ्यात बाजूनी ओपन आहे. त्याच्याबद्दलचे त्याचं मिळणारं ब्रोकरेज, त्याच्या मिळणारे खर्च, त्याच्या बाबतीत होणारे कंपनीचा खर्च, तो कुठं इन्व्हेस्ट करतोय याच्याबद्दलची इत्यंभूत माहिती डेली लेवलला वेबसाईटवर टाकणं हे त्यांना कंपल्सरी आहे आणि ते टाकतात. एवढी ट्रान्सपरन्सी फायनान्स सेक्टरमध्ये कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये नाहीये. त्यामुळं म्युच्युअल फंड सही आहे असं मला वाटतं. थँक्यू.